नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे संडे. सकाळचा ब्रेकफास्ट सुद्धा झालेला आहे, त्याची भांडी सुद्धा माझी आवरून झाली आहे. आणि आम्ही आता बाहेर गेलो होतो, तर मी आता मच्छी घेऊन आलेली आहे. तर इकडे ना मी कोळंबी आणलेली आहे आणि बांगडे सुद्धा आणलेले आहेत. तर मी आज आहे ना ही सगळी कोळंबी आहे ना पूर्ण फ्राय करणार आहे, कारण दिशांगला बरेच दिवसापासून कोळंबी फ्राय खायचं होतं, म्हणून म्हटलं फ्राय करूया. आणि हे बांगडे जे आहेत याचा मी आज ना हिरव्या वाटणामध्ये जाडसर असा रस्सा करणार आहे. हा आमच्या आईंनी सांगितलेला अशा पद्धतीमध्ये मी बनवणार आहे. तर थोडीशी अगदी मिरची पावडर वापरून हा आपण आज बनवणार आहे. तर हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही आज शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मग चला, आता मी ना एक एक साफ करून घेते, कारण कोळंबी साफ करायला खूप जास्त उशीर जातो आणि त्याचा दोरा वगैरे सगळं काढायचं असतं, त्यामुळे आता फटाफट साफ करून घेते. आणि अशी एक एक साफ करून घेते फटाफट. मोठी असल्यामुळे कसं त्या फटाफट होतात, आणि शिवाय आपल्याला बांगडे पण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इकडे ना कोळंबी आणि बांगडे माझे साफ करून झालेले आहेत. हे दोन्ही जे आहेत, त्या बांगडे आणि कोळंबी मी फ्रायसाठी काढलेले आहे, आणि हे जे आपण रस्सा करणार आहे. तसेच नारळ सुद्धा फोडून ठेवले. तर सगळ्यात आधी ना ह्याला मॅरिनेशन करून घेऊया, जेणेकरून हे पटकन मॅरिनेट सुद्धा होईल. आणि कसं जरा वेळ जास्त मुरत राहिलं तोपर्यंत आपल्याला रस्सा वगैरे करता येईल ना, म्हणून हे आधी मॅरिनेट करून घेऊया. आपण नेहमी जसं करतो ना तसंच मी ते मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. आता हे जे कोकम भिजत टाकलं होतं ना त्याचं पाणी टाकून आपण घेणार आहे. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. कोकमामुळे कसं ह्याला लालसर असं दिसणार नाही, थोडंसं पिंक गुलाबी असं दिसेल, काळसर वगैरे. तर मसाला आपण भरपूर टाकलेला आहे. फक्त थोड्या वेळाने मी अद्रक लसूणची पेस्ट लावणार आहे याला. तर ना इथे कोळंबीला थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट मी लावते, कारण कसं कोळंबी आपण जर फिशला नाही लावलं तरी चालतं, पण कोळंबीला लावून फ्राय केली की त्याची एक चव वेगळीच लागते. म्हणून आता मी अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी टाकली याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेते. आता पटापट मी आवरायला घेते. तर इकडे आता आहे ना मी लसूण साफ करून घेतले, कारण आता मला करायचं आहे वाटणाची तयारी. तर म्हटलं पटापट हे मॅरिनेट तोपर्यंत वाटणाची तयारी करून घेऊया. एक एक करून घेते. त्याच्यामध्ये कांदा वगैरे पण टाकायचा आहे, कारण आईंना मी आत्ताच फोन केला होता, आई मला कांदा पण टाकायचा असतो. मला म्हणजे बघितलं होतं पण लक्षात नव्हतं. हिरव्या वाटणातलं कारण त्यांना विचारलं कसं करू, त्यांनी सांगितलं तर त्या हिशोबाने पटापट करते. वाटण्यासाठी आता आपण कांदा टाकलेला आहे, हिरवं जे आपण खोबरं ओलं घेतलं आहे ते टाकून घेणार आहे. शिवाय आपण लसूण आहे ते घेतलेलं आहे, कारण आपण बांगड्याचा रस्सा बनवणार आहोत ना हिरव्या वाटणातला, म्हणून. आणि आपण तिखट नाही वापरणार आहे, म्हणून मी ह्या लवंगी जर 4 घेतलेल्या आहेत. आता बघू किती तिखट होतं त्याच्यावरती. आणि कोथिंबीर सुद्धा आपण घेणार आहोत. तर आता एक एक करून मी टाकते याच्यामध्ये. तर आता आपण ह्याच्यामध्ये ना काय काय घेतलेलं आहे. एक अख्खा कांदा घेतलेला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडीशी हळद आणि थोडंसं जिरं. तर ह्याच्यामध्ये तिखट मसाला आपण टाकणार नाही. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे छान असं स्मूथ वाटून घेऊया. मंडळी, इकडे आपण आहे ना हे वाटाणे बघा छान असं वाटून घेतलेलं आहे. आता इकडे माझं कुकरच्या शिट्ट्या तर झाल्यात, आता पटकन ह्याची सुरुवात करते मी. आता मी इकडे गॅसची फ्लेम बारीक केली. आता ह्याची तयारी करून घेऊया आपण. तर आपण आहे ना कढीपत्ता आणि एक जो टोमॅटो आहे तो आपण टाकून घेणार याच्यामध्ये, आणि छान असं आपण परतून घेऊया तेलावरती. तर हा जो मसाला आहे तो सगळा आपण टाकून घेऊया तेलामध्ये. आणि थोडंसं परतून घेऊया बघा तेलावरती छान असं. वाटतानाच मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, नंतर आपल्याला लागत आपण वरून थोडं टाकणार आहे मीठ. आता आपण याच्यामध्ये आंबटपणा आणण्यासाठी कोकम टाकून घेऊया. आणि आपल्या साराला उकळी छान आली, मग आपण आता मासे टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये.
तर इकडे बघा रस्सा छान आपला बॉईल होतोय आणि इकडे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवले, कारण आपल्याला करायचं आहे प्रॉन्स फ्राय करायचं. त्यासाठी मी ते घेतलेला हा बारीक रवा. तर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. आता इकडे ना आपली कोळंबी पण फ्राय होते, तोपर्यंत म्हटलं पटकन भाकरीचं पीठ पण मळून घेते आणि म्हणजे भाकऱ्या खापतात ते पटापट आपल्याला ते पटापट मळून घेते. तर मंडळी इकडे ना आपली कोळंबी फ्राय झाली. आता मी बांगडा फ्राय करायला घेते. भाकरी पण आपली भाजून झालेली आहे. आता फटाफट ते फ्राय करून घेऊया आपण. तवा सुद्धा तापलेला आहे. तर बघा इकडे छान अशा माझ्या भाकऱ्या झाल्या. आज थोड्या भाकऱ्या थोड्याशा जाड झाले, कारण थोडंसं बोट दुखतं ना, त्याच्यामुळे थोड्याशा हलक्या हलक्याशा थापल्या भाकऱ्या झाल्या. माझं प्रॉन्स झालंय आणि आपलं बांगडे सुद्धा फ्राय झाले. आता इकडे मी टाकलेली आहे डाळ खोलून. डाळ सुद्धा होते, कारण आमच्या फिश फ्राय सोबत डाळ म्हणजे हा तिखट आमटी छान लागते, म्हणून मी आमटी बनवलेली आहे. शिवाय आपलं बांगड्याचं सार सुद्धा तयार झाले, म्हणजे घट्ट असा सार आपण बनवलं. सगळी गडबड संडे असलं की आपली सगळी कामं पण असतात, शिवाय जेवणाचं काही काही बेट सुद्धा असते. तर हे सगळं चालू आहे माझं, एक एक चालू आहे. तर आमटी पण आपली झाली आहे. तर मस्त की आपण जेवणार आहोत. तर मंडळी इथे अशा प्रकारे आपलं हे बघा बांगड्याचा रस्सा तयार झालेला आहे. ग्रीन मसाल्यामधला बांगडा फ्राय झालेला आहे, सोबत कोळंबी फ्राय, भाकरी, आमटी, भात सगळं रेडी झालेलं आहे आणि मी छान असं ताट भरलेलं आहे. तुम्हाला सुद्धा जर आपलं संडे स्पेशल जेवण जे आपण रेसिपी बनवतो ती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.